नमस्कार. मी पवन चांदूरकर, संचालक शेतकरी पुत्र कृषी एजन्सी हिवरखेड. आज आपण बघत आहोत की कलिंगड आणि खरबूज याचा मोठ्या प्रमाणात यावर्षी पेरा झाला होता. पण काय झालं, काही कारणामुळे आता कलिंगडाला भाव मिळत नाही आहेत. पण यावर्षी आपण काय केलं, जे आपले कलिंगडाचे कास्तकार रुपेश भाऊ देशमुख त्यांना काहीतरी एक वेगळं सजेशन यावर्षी आपण दिलं. त्यांना म्हटलं की तुम्ही कलिंगड लागवड न करता खरबूज लागवड करा आणि खरबूज त्यातल्या त्यात खरबूजचं तुम्ही एक चक्री वाण लावा, ते म्हणजे सागरचं सागर 60 वाण. तर शेतकरी बंधूंनो, आज रुपेश भाऊ सोबत आपण चर्चा करू की या वाणाबद्दल त्यांना कसा अनुभव आला. नमस्कार रुपेश भाऊ. नमस्कार सर. कसं काय वाटलं वाण हे सुरुवातपासून? वाहन सुरुवातपासून मस्त आहे. जर्मिनेशन बी चांगलीच आहे आणि कमी खर्चाचं आहे. म्हणजे यावर्षी आपण दरवर्षी कलिंगडा स्प्रे मारतो, त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात स्प्रे मारले. आज प्लॉटला 85 दिवस झाले. प्लॉट आताही बी हिरवा कच्चा आहे. आतापर्यंत 4-4.5 टन आपला माल निघाला. आज बी आणखीन 12 टनची आपल्या शेतात गाडी आलेली आहे आणि चांगलं वाहन आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पेऱ्याजोगतं वाहन आहे. यावर्षी तुरीचं शेत होतं, यावर्षी आपण मुद्दाम लेट केलं, पण लेट याच्यात बी एवढ्या टेम्परेचरमध्ये चांगलं निघालं हे वाहन. मार्केटला खरबुजापेक्षा डिमांड आहे या वाहनाला. आणि शेतकरी बंधूंनो, जिथं बाकी प्लॉटमध्ये विल्टिंगचे प्रॉब्लेम होते, काही व्हेरायटीमध्ये म्हणजे ज्या व्हेरायटीवर भुरी येते, करपा येतो, तर या व्हेरायटीमध्ये एक पाहण्यात आलं रुपेश भाऊ की या व्हेरायटीमध्ये जे आजार आहेत, जे रोग आहेत, ते खूप कमी येतात. तर आपल्या सोबत आणखी एक या व्हेरायटीची विशेषता आपण चर्चा करू शकतो की या व्हेरायटीला बाकी व्हेरायटीपेक्षा भाव जास्त आहे. रुपेश भाऊ, काय भाव आज तुम्ही मार्केटला देऊन राहिले? या व्हेरायटीला 1 नंबर माल याचा 18 रुपये चालला, 2 नंबर माल 15, 16, 17 रुपये चालला. बरोबर, 15 ते 18 रुपये. आणि बाकी जे वाण आहेत ते मला वाटते मी मार्केटला रेग्युलर चालू आहे. तर बाकी खरबूजला आतापर्यंत त्यांना 6-7 रुपये 8 रुपये. शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की जिथं बाकी वाणांना 8 रुपये भाव आहे, तर तिथं हेच वाण आपण 15 ते 18 रुपये चाललं. तर आपल्यासोबत जे सागर सीडचे विदर्भ हेड राऊत सर आहेत, तर आपण त्यांना विचारू की आता यात काही आणखी नाविन्यपूर्ण ते आणणार आहेत काय राऊत सर? तर आपण पुढील वर्षी एक लालपरी म्हणून व्हरायटी देणार आहे शेतकऱ्यांना. अच्छा. ती व्हरायटी याच्यापेक्षा छान राहणार, कलर पण डार्क लाल राहणार आहे, स्वीटनेस चांगली छान राहणार आणि मार्केटची डिमांड सर्वात जास्त राहते. त्याचं मुख्य मार्केट हे गुजरात सुरतचं राहते. बरोबर. आणि शेतकऱ्यांना जर पॅकिंग तिथं जर पाठवलं तर चांगलं मार्केट राहील आणि आपल्याकडे ते एक नवीन वाण राहील, पण शेतकऱ्यांना ते आवडेल कारण की त्याची स्वीटनेस आणि बाजारामध्ये त्याची मागणी हे सर्वात जास्त आहे. आम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत घेतो. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावरती समजा शेतकऱ्यांना लावण्यासाठी माहिती अशी द्यायची की बाबा ते चालेल कसं, फवारणी किती कमी घ्यावं लागेल आणि त्याची लागवडची पद्धत कशी राहील याची पूर्ण आपल्याला माहिती द्यायची आणि हिवरखेड परिक्षेत्राला द्यायचं आहे. कारण की ह्या क्षेत्रामध्ये जो खरबूजा जो ओघ आहे सध्या हा चांगला आहे आणि सागर साठचं जे आपलं एक उत्कृष्ट जे प्लॉट आहे त्या प्लॉटला पाहून असं वाटतं किंवा परत इथंच त्यामुळे शेतकऱ्याकडे जे आवड आहे समजा त्या आवडीनिवडीनुसारच आपण त्याला एक वाण देणार, एक लालपरी म्हणून सागर बायोटेक. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आपण मागच्या वर्षी सुद्धा या वाणाचे प्लॉट केले होते, पण यावर्षी आपण ते प्लॉट वाढवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वाण खरंच ॲडव्हान्स कंडिशनमध्ये चांगलं टिकणारं वाण आहे. आणि आज पण अशा कठीण परिस्थितीत भाव नसताना सुद्धा शेतकऱ्याला हे वाण पैसे कमवून देणारं वाण आहे. आणि शेतकरी पुत्र कृषी एजन्सी असे नवीन नवीन वाण तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर नक्कीच आम्ही राऊत साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे ते वाणसुद्धा आपल्या एरियात देऊ. धन्यवाद.